नमस्कार. काही प्रॉब्लेममुळे तो व्हिडिओ पूर्ण नाही करता आला, त्यामुळे मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये पुढची रिॲक्शन दाखवत आहे. रिॲक्शन विथ फॉस्फरस हॅलाइड्स. रिॲक्शन विथ फॉस्फरस हॅलाइड्स. मग फॉस्फरस हॅलाइड्स दोन प्रकारचे असतात, एक PX3 आणि दुसरं PX5. हे दोन प्रकार. त्यातला पहिला आपण बघतोय PX3. या PX3 मधला फक्त एकच रूम टेम्परेचरला अवेलेबल असतो, नॉर्मल रूम टेम्परेचरला, तो म्हणजे PCl3. PI3 आणि PBr3 तयार करावे लागतात. सो पहिली रिॲक्शन बघूया आपण. वेन इथिल अल्कोहोल रिफ्लक्स विथ PCl3 इट गिव्स इथिल क्लोराइड. बघा, 3 मॉलिक्युल्स ऑफ इथिल अल्कोहोल प्लस PCl3. सो इथं हे तिन्ही Cl इथं या OHने रिप्लेस होणार आहेत, त्यामुळे इथं 3 मॉलिक्युल्स घेतलेले आहेत आणि तुम्हाला इथं प्रोडक्ट मिळणार आहे 3 मॉलिक्युल्स ऑफ CH3 CH2Cl प्लस H3PO3. H3PO3 म्हणजे काय? POH, OH आणि OH असं लिहिलं तरी चालतं. POH टेकन थ्राईस, POH टेकन थ्राईस असं लिहिलं तरी सुद्धा चालतं. दॅट इज क्लोरोइथेन प्लस POH टेकन थ्राईस. ओके. So next is when ethyl alcohol is react with PBr3 or PI3 in presence of red phosphorus in Br or I2. म्हणजे जर PBr3 घेतलं तर Br2 आणि PI3 घ्यायचं असेल तर रेड फॉस्फरस इन I2. हे अगेन पुन्हा कसं करावं लागेल, पुन्हा तुम्हाला हे सिच्यूमध्ये तयार करावं लागतं. रेड फॉस्फरस घ्यायचा थोडासा, त्याच्यात ब्रोमिन किंवा आयोडीन सोडायचं, त्याच्यातून जे फ्युम्स येतील त्या फ्युम्स आपण इथे यूज करतो. तो फ्युम्स म्हणजे काय असतात? PBr3 असतं किंवा PI3 असतं, ते आपण यूज करतो या रिॲक्शनसाठी. वेन इथिल अल्कोहोल रिॲक्ट विथ PBr3 इट गिव्स ब्रोमोइथेन प्लस H3PO3. When ethyl alcohol react with PI3 in presence of red phosphorus and I2 it gives ethyl iodide किंवा आयोडोइथेन प्लस H3PO3. ह्या 3 रिॲक्शन्स PCl3, PBr3 आणि PI3 च्या आहेत. याच्यातला फक्त हा रूम टेम्परेचरला अवेलेबल असतो, हा तुम्हाला तयार करावा लागतो. ओके. नेक्स्ट, आता याच्यात लक्षात घ्या थोडंसं की इथे PCl3, PBr3 आणि PI3 या याच्यात फक्त कोण अवेलेबल होऊ शकतं? PCl3 सहजासहजी. त्यामुळं तो सहसा यूज केला जातो रिॲक्शनसाठी. ओके. फक्त एवढं लक्षात घ्यायचं. इथे थोडासा एक मिनिट ना, थोडंसं स्लाइडला प्रॉब्लेम येतोय. नेक्स्ट इज रिॲक्शन विथ PCl5. रिॲक्शन विथ PCl5. आता या याच्यात कसं की PCl5च अवेलेबल असतो, PBr5 किंवा PI5 अवेलेबल नसतो. तो तयारी करणं खूप डिफिकल्ट असतं, म्हणून तो सहजी रिॲक्शनमध्ये वापरत नाहीत. वेन इथिल अल्कोहोल दॅट इज CH3 CH2OH वेन रिॲक्ट विथ PCl5 heated reflux it gives ethyl chloride plus POCl3 plus HCl. आता इथे बघा रिॲक्शन ॲक्च्युअली कशी होते. हा O या फॉस्फरसकडे जातो, या फॉस्फरसमधला हा एक Cl या HCl सोबत बाहेर पडतो, हा HCl बाहेर पडला आणि हा एक बॉन्ड, हा फॉस्फरसचा एक PCl मधला हा एक बॉन्ड आणि या PCl मधला हा एक बॉन्ड तो या ऑक्सिजनमध्ये तयार होतो आणि ऑक्सिजन डबल बॉन्डेड ऑक्सिजन इथं तुम्हाला मिळतो P डबल बॉन्ड Oचा. ओके. सो हा एक Cl अटॅच होतो या CH2ला, हा एक Cl अटॅच होतो या CH2ला आणि तुम्हाला प्रोडक्ट मिळतो क्लोरोइथेन प्लस POCl3 प्लस HCl. पुढची रिॲक्शन आहे रिॲक्शन विथ थायोनिल क्लोराइड म्हणजेच सल्फोनिल क्लोराइड. दोन्ही नाव आहे त्याला, थायोनिल क्लोराइड और सल्फोनिल क्लोराइड. वेन
Ethyl chloride refluxed with thionyl chloride in presence of pyridine. In presence of pyridine, it gives ethyl chloride. Ethyl chloride. आता बघा काय होतं हे CH3CH2OH प्लस CS डबल बॉन्ड O Cl आणि इथं Cl आहे. रिफ्लक्स इन प्रेझेन्स ऑफ पिरिडिन म्हटलंय. सो इथं काय मिळणार आहे CH3CH2Cl प्लस HCl प्लस SO2. हा अप हेडेड ॲरो म्हणजे गॅस असतो. सो जर तुम्हाला इथिल क्लोराईड तयार करायचं आहे म्हणजेच किंवा क्लोरो इथेन तयार करायचं असेल तर दिस इज द बेस्ट मेथड. कोणती? थायोनिल क्लोराईडची इज द बेस्ट मेथड बिकॉज इन दिस हेअर H and Cl इज हे बाहेर पडतात. HCl बाहेर पडले की तो ॲसिड या पिरिडिननी न्यूट्रलाइज केला जातो. या पिरिडिननी न्यूट्रलाइज केला जातो त्यामुळे तो त्याच्यात मिक्स होतो. आता इथं काय राहिलं शिल्लक? हा O या SO सोबत बाहेर पडला आणि तुम्हाला गॅस म्हणून काय मिळाला इथं SO2. ओके. अँड द लास्ट इज हा Cl कोणाला अटॅच झाला? या CH2 ला. सो इट गिव्स क्लोरोइथेन. इट गिव्स दी 100% yield of your product. There is no mixture or any impurity in this product. Whereas in above reaction इथं काय मिळतंय? POCl3 पण मिळतंय आणि HCl सुद्धा मिळतंय. पण याला आपल्याला सेपरेट करत बसावं लागणार आहे. पण इथं सेपरेट करायची गरज आहे का? नाही. हा HCl ऑलरेडी या पिरिडिनमध्ये मिक्स होतो आणि हा SO2 उडून जातो कारण की गॅस असल्यामुळे. सो वी गेट 100% आवर प्रोडक्ट दॅट इज इथिल क्लोराइड किंवा क्लोरो इथेन. सो दिस इज द बेस्ट मेथड फॉर प्रिपरेशन ऑफ क्लोरो इथेन. ओके, फ्रॉम थायनिल क्लोराइड. नेक्स्ट इज, आता बघा हे सांगू शकता का? बघा, वाय फॉस्फरिक ॲसिड इज प्रेफर्ड to H2SO4 to prepare HI in situ because sulfuric acid oxidizes iodide to iodine and produces hardly any HI. आता हा क्वेश्चन कुठं होता? तो बघा, हा मागच्या ह्याच्यात होता क्वेश्चन आपल्या या ह्याच्यात. बघा इथे काय झालं, इथं काय यूज केलं? H3PO4 यूज केलेला आहे. H3PO4 यूज केलं H2SO4 च्या ऐवजी. ते का यूज केलं ते त्याचं उत्तर इथं आहे. त्याचं उत्तर हे आहे की जर सल्फ्युरिक ॲसिड घेतलं असतं, जर इथं सल्फ्युरिक ॲसिड घेतलं असतं तर त्याचं ऑक्सिडेशन झालं असतं आयोडाईडचं आयोडीनमध्ये आणि तुम्हाला खूप कमी प्रमाणात म्हणजे निग्लिजिबल अमाऊंटमध्ये तुम्हाला HI मिळाला असता आणि मग त्याची रिएक्शन घडवली असती. पण तसं होत नाही. त्यामुळं फॉस्फरिक ॲसिड यूज केला आहे सल्फ्युरिक ॲसिडच्या ऐवजी. ओके, हे लक्षात घ्या. ठीक आहे. नेक्स्ट तुमच्यासाठी हाऊ विल यू कॅन यू रिकॉल इज, हे तुम्हाला झालेल्या 4 रिॲक्शन 11वीच्या आहेत. ही अल्केनमधली रिॲक्शन आहे पहिली, आणि दुसरी, तिसरी आणि चौथी ही रिॲक्शन अल्किनमधली आहे. याचा प्रोडक्ट तुम्ही लिहायचा आहे. तुमच्यासाठी होमवर्क आहे हे. ओके, ठीक आहे. नेक्स्ट सेकंड मेथड आहे फ्रॉम हायड्रोकार्बन्स. आता बघा याच्यात, व्हेन मिथेन रिॲक्ट विथ Cl2 इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट. आपण ही रिॲक्शन 11वीला बघितलेली आहे. याचा प्रोडक्ट आपल्याला काय मिळतो? डायरेक्ट CCl4 मिळतो. म्हणजे आपण इथं इथिल क्लोराईडला किंवा मिथिल क्लोराईडला क्लोरोमिथेनला थांबू शकतो का? नाही, बिकॉज देअर इज हायड्रोजन. जोपर्यंत याच्यात हायड्रोजन आहे तोपर्यंत ही रिॲक्शन कंटिन्युअस चालू राहणार. ओके. सो alkyl halides are formed from saturated as well as unsaturated hydrocarbons by various reactions. ओके, भरपूर रिॲक्शन्स आहेत त्याच्यातल्या, आपण काहीच बघतो अशा. हॅलोजिनेशन ऑफ अल्केन इज नॉट सुटेबल फॉर प्रिपरेशन ऑफ alkyl halides as a mixture of mono and polyhalogen compound is formed. म्हणजे हा मिळतोच पण सोबत हे सुद्धा 3 मिळतात. त्यामुळे इथं इम्प्युरिटी राहते. मग हा किती पर्सेंटमध्ये, हा किती पर्सेंटमध्ये, हा किती पर्सेंटमध्ये, किंवा
हा किती पर्सेंटमध्ये हे आपल्याला सांगता येणार नाही. आपल्याला जर प्रोडक्ट क्लोरोमिथेन पाहिजे असेल तर तो किती प्रमाणात पाहिजे, 100% पाहिजे किंवा 90% तरी किमान पाहिजे, तर ही रिॲक्शन कंप्लीट व्यवस्थित झालेली असं म्हणू शकतो आपण. पण इथे तसं होत नाही. त्यामुळं इथं काय यूज केलं जातं, हॅलोजिनेशन यूज केलं जाऊ शकत नाही, हॅलोजिनेशन ऑफ अल्केन. सो नेक्स्ट इज बाय ॲडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड्स टू अल्किन्स. ही सुद्धा 11वीला झालेली आहे आपल्याला रिॲक्शन. आता बघा इथं रिॲक्टिव्हिटी ऑर्डर काय दिली, HI इज ग्रेटर दॅन HBr, HBr इज ग्रेटर दॅन HCl. काय झालं याच्यात, HI ची बॉन्ड लेंथ जास्त आहे HBr पेक्षा, HBr ची बॉन्ड लेंथ जास्त आहे HCl पेक्षा. मग जितकी जास्त बॉन्ड लेंथ तितका तो हायली रिॲक्टिव्ह, म्हणजे काय होणार, बॉन्ड सहजासहजी ब्रेक होणार. बॉन्ड ब्रेक झाला की तो सहजासहजी रिॲक्ट होऊ शकतो. मग सगळ्यात पहिले सिमेट्रिकल अल्किन्स. व्हेन इथिन रिॲक्ट विथ एनी ऑफ 3 HCl, HBr और HI, काय होणार आहे, इथं कोणती रिॲक्शन होणार आहे, ॲडिशन रिॲक्शन टेक्स प्लेस. इथं काय होणार आहे, ॲडिशन रिॲक्शन टेक्स प्लेस. सो वी गेट द प्रोडक्ट क्लोरो इथेन, ब्रोमो इथेन, आयोडो इथेन. ओके, सो इथिन प्लस HI आयोडो इथेन, इथिन प्लस HBr ब्रोमो इथेन, इथिन प्लस HCl क्लोरो इथेन. देयर इज नो other product because this is the addition reaction, because there is a double bond. So this reaction takes place addition reaction. हा H कोणत्याही एका दाखवा, CH2 ला कोणत्याही एका CH2 ला दुसरा Cl त्या राहिलेल्या CH2 कडे जाणार आणि तुम्हाला प्रोडक्ट मिळणार CH3CH2Cl. ओके, हे लक्षात ठेवा. क्लोरो इथेन, ब्रोमो इथेन, आयोडो इथेन.